गुड मॉर्निंग. काल आपण केमिकल बॉन्डिंग बघत असताना मेजर थ्रस्ट हा ऑक्टेट रूल वरती दिलेला होता. ऑक्टेट रूल म्हणजेच ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स द पर्टिक्युलर एलिमेंट्स दे कॅन गेन द इलेक्ट्रॉन्स, दे कॅन लूज द इलेक्ट्रॉन, or they can share the electrons with the other elements atom or same atom. Okay, so to achieve a stable electronic configuration, मग ह्यामध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करतात ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन करतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच लास्ट ऑर्बिट म्हणजेच लास्ट व्हॅलेन्स शेल मध्ये प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन जे पार्टिसिपेट करतात, जे आयदर लूज होतात, आयदर गेन करतात किंवा आयदर शेअर होतात आणि त्यांना आपल्याला पर्टिक्युलरली केमिकल बॉन्ड हा फॉर्म होतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं. आता त्याचबरोबरीनं आपण लेविस डॉट स्ट्रक्चर हे पण बघितलेलं होतं आणि व्हॅलेन्सी, हाऊ टू डिटरमाइन द व्हॅलेन्सी थ्रू अ लेविस डॉट स्ट्रक्चर अँड द रूल्स विच कॅन अप्लाइड to determine the valency. Okay, only on a dot you can determine the valency of the elements or certain elements like sodium, magnesium, aluminium, but the elements from the first period, that is like a hydrogen or helium, you can find out the valency by 2 minus number of dots, and other elements than first period त्यामध्ये आपण 8 मायनस नंबर ऑफ डॉट्स हे बघितलेलं होतं. हे लक्षात घ्या. आता आज आपण जो बघणार आहोत त्यामध्ये दोन महत्वाचे पार्ट म्हणजेच आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हे दोन प्रकार बघायचे आहेत. त्यातला पहिला पार्ट येणार आहे ज्याला आयोनिक बॉन्ड म्हणतात. आता आयोनिक बॉन्ड म्हणजेच तुम्हाला बऱ्याच लोकांना किंवा तुम्हाला माहिती आहे की आयोनिक सॉलिड. आता आयोनिक सॉलिड कुठले आहेत तर NaCl आहे, KCl आहे, CaCl2 आहे किंवा MgCl2 हे आपल्याला आयोनिक सॉलिड्स बघायला मिळतात. आता हे आयोनिक सॉलिड्स दे आर गोइंग टू कंटेन कॅशायन अँड अनायन. म्हणजेच आयोनिक सॉलिड्स मध्ये कॅशायन अँड अनायन्स आर प्रेझेंट अँड दे आर हेल्ड टुगेदर ओके बाय बॉन्ड. Okay, by bond, that bond is called as a ionic bond. म्हणजे थोडक्यात डेफिनेशन्स काय आहे? द केमिकल बॉन्ड विच इज फॉर्म्ड. काय आहे? केमिकल बॉन्ड विच इज फॉर्म्ड. लक्षात घ्या. आता हाऊ धिस केमिकल बॉन्ड इज गोइंग टू फॉर्म हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. which is formed by the complete, कसा आहे? by the complete transfer of electron from one atom to another हा लक्षात ठेवा. म्हणजेच ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत तर हे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत लक्षात ठेवा वन. आता इथं इलेक्ट्रॉन वन ऑर मोर असं म्हणा तुम्ही. इलेक्ट्रॉन वन ऑर मोर फ्रॉम वन ॲटम टू अनादर. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजेच one or more electrons from one atom to other. okay, to other or another म्हणा. to other म्हटलेलं केव्हाही चांगलं. to other. okay, that bond is called as ionic bond. त्यालाच आपण काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड म्हणतो. म्हणजेच जो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो, समजा हा A न इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला म्हणजेच त्याच्यावरती तो कॅशायन तयार झाला आणि बी न इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जो ट्रान्सफर केलेला आहे तो म्हणजेच अनायन तयार होतो.
आणि म्हणून इथं लक्षात घ्या, ह्या दोन वर्डिंगला महत्वाचा आहे. फ्रॉम वन ॲटम टू अदर. ज्या ॲटम पासून ट्रान्सफर होतो तो कॅशायन तयार होतो, आणि जो ऍक्सेप्ट करतो म्हणजे ज्याच्याकडे जातो तो एनायन होतो. दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला मगाशी मी सांगितलं की आयोनिक सॉलिड्स आर दोज सॉलिड्स which contains a cation and anions which can held together by a chemical bond. That chemical bond is nothing but ionic bond. आता ह्याची दुसरी डेफिनेशन येते, दॅट इज नथिंग बट. बघा त्याची दुसरी डेफिनेशन येते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन which helps particularly electrostatic force of attraction which helps म्हणण्यापेक्षा the electrostatic force of attraction between ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन्स. oppositely charged ions, and which holds together म्हणा, हेल्ड म्हणू नका, which holds together, that is called as ionic bond. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह म्हणजेच कॅशायन अँड आयन्स आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड म्हणजेच अपोजिटली चार्ज्ड आयन्स means a cation and anions which holds together, that is called as, or which holds together in a molecule म्हणा, in a molecule, that is called as ionic bond. म्हणजेच आपण इथं तीन प्रकारानं डेफिनेशन्स बघतो. आयोनिक बॉन्ड इज नथिंग बट केमिकल बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. किती ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, वन ऑर मोर म्हणजे इलेक्ट्रॉन एक किंवा एकापेक्षा जास्त, फ्रॉम वन ॲटम टू अनादर, दॅट इज कॉल्ड एज आयोनिक बॉन्ड. The atom which transfers the electrons, it forms a cation, and which accepts which can anions. आणि म्हणून इथं आपल्याला वन ॲटम टू अदर ॲटम. ओके, दुसरं सांगू शकतो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन्स म्हणजेच परत कॅशायन अँड आयन्स which holds together in a molecule. That force of attraction, that electrostatic force of attraction is nothing but ionic bond. किंवा ionic solids are those solids which contains a cation or anion which can holds together or which can holds together by a bond, by a chemical bond. That chemical bond is nothing but काय आहे, आयोनिक बॉन्ड आहे. हे लक्षात ठेवा. मग आता ह्याचं जर आपल्याला एक्झाम्पल जर बघायचं असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं लक्षात ठेवा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन्स, ही डेफिनेशन विसरू नका. बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन्स ही डेफिनेशन विसरायची नाही. किंवा कंप्लीट ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर ॲटम. ओके, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला इथं जर फॉर्मेशन ऑफ NaCl मॉलिक्यूल जर आपल्याला बघायचा असेल, आता NaCl मॉलिक्यूल जर घेतला असेल तर आता ह्याच्यामध्ये काय होतं, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ NaCl मॉलिक्यूल, ह्यात लक्षात घ्या, फॉर्मेशन ऑफ NaCl मॉलिक्यूल, Na हा काय करतो, ट्रान्सफर इलेक्ट्रॉन करतो. दोन Cl ऍक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन. म्हणजेच ह्यामध्ये Na पॉझिटिव्ह चार्ज येतो,
क्लोरीन निगेटिव्ह चार्ज येतो आणि हा Na आणि Cl ह्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं आणि म्हणून बघा ट्रान्सफर ऑफ अ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर म्हणजेच Na टू Cl म्हणून इलेक्ट्रॉन गेला म्हणून ट्रान्सफर हा बघायला मिळतो. आता हे ट्रान्सफर होत असताना काय होतं राजानो बघा की पर्टिक्युलरली Na हा ट्रान्सफर करून स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करतो आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेऊन स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करतो. म्हणजेच काय होतं बघा हा Na ॲटॉमिक नंबर आहे 11. ओके म्हणजेच ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s2 2s2 2p. ओके हे लक्षात ठेवा 2p6 म्हणजे 6 2 8 आणि 3s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला बघायचं आहे. जे तुम्ही 10वीला शिकलेलं आहे बघा. ह्याला तुम्ही पर्टिक्युलरली के म्हणता. ओके ह्याला एल म्हणता आणि ह्याला एम कॅरेक्टर म्हणता. त्यातलं हे एस आणि पी हे आपल्याला पर्टिक्युलरली सब ऑर्बिट्स आहेत हे लक्षात ठेवा. ह्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि पिरियॉडिक टेबल मध्ये बघायला मिळेल. आता बघा तुम्ही क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे राजानो तर हा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p5. आता बघा ह्या तिसऱ्या एनर्जी मध्ये आपल्याला 7 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. 5 आणि 2 7 तिसरी एनर्जी 5 आणि 2 7 बघायला मिळतात आणि त्या तिसऱ्या एनर्जी मध्ये म्हणजे एम मध्ये आपल्याला एकच इलेक्ट्रॉन बघायला मिळतो. आता हा इलेक्ट्रॉन जर ट्रान्सफर झाला तर काय होतं बघा हा इलेक्ट्रॉन गेला म्हणजेच इथं आपल्याला Na प्लस आयन्स मध्ये आपल्याला 1s2 2s2 2p6 म्हणजे दुसऱ्या एनर्जी मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच ऑक्टेट कंप्लीट होतं. ओके आणि इथं Cl ला ऍक्सेप्ट केला म्हणून मी एवढंच लिहितो 3s2 3p6 होईल म्हणजेच हे Cl मायनस काय हे Cl मायनसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल म्हणजे इथं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट होईल. मग हे ऑक्टेट कंप्लीट झालं म्हणजेच काय झालं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं आणि मग इथं अपोजिटली चार्जड आयन्स. ओके आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला रिॲक्शन्स बघताना आपण काय करतो Na आणि Cl Na हा ट्रान्सफर करतो आणि इथं NaCl तयार होतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होताना ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अदर. ओके and that is called as a ionic bond or electrostatic force of attraction between oppositely charged ions which holds together in a molecule that is called as ionic bond. Or in an ionic solid there is a cation and anions which holds together by a chemical bond that is nothing but ionic bond. हे लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो. मग आता तुम्ही वेगवेगळ्या पर्टिक्युलरली जर तुम्ही वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये जर गेला आणि बघितला तर नुसतं आता NaCl बघितलंय तर तुम्ही पुढचं कॅल्शियम CaCl2 हा सुद्धा तुम्ही बघू शकता कॅल्शियम क्लोराईडच्या बाबतीत. आता कॅल्शियम क्लोराईडच्या बाबतीत म्हणजेच CaCl2 च्या बाबतीत जर आपण घेतलं तर लक्षात घ्या की CaCl2 आता कॅल्शियम हा जर घेतला तर कॅल्शियम हा पार्ट आपण बघत असताना लक्षात घ्या हा कॅल्शियम आणि इथं Cl येईल इथं Cl येईल हे लक्षात ठेवा. आता कॅल्शियमचा जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर हे आपल्याला ह्याचा ॲटॉमिक नंबर आहे 20 आणि क्लोरीनचा आहे 17 म्हणजेच इथं लक्षात घ्या हे ॲटॉमिक नंबर आहे ह्यांच्याप्रमाणे मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतो 1s2 2s2 2p6
3s2 ओके, म्हणजेच 3p5 3p6 म्हणजे बघा 6 2 8 8 आणि 6 14 14 आणि 4 18 आणि हा 4s2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. आणि इथं येईल मग अशी लिहिल्याप्रमाणे 1s1 1s2 2s2 2p6 3s2 3p5. आता बघा ह्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आहेत कॅल्शियम मध्ये आणि इथं किती आहेत? 7 आहेत. मग इथं कॅल्शियम ह्याची व्हॅलेन्सी 2 आहेत, म्हणजे लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे कॅल्शियमची 2 व्हॅलेन्सी आहे. इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि म्हणून आपल्याला इथं 2 क्लोरीन ऍटम्सच लागतात. म्हणजेच ह्यातला एक इलेक्ट्रॉन एका क्लोरीनला आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनला जाईल आणि त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करेल. बघा ह्यातला एक इलेक्ट्रॉन ह्या इथे गेला 7+1 येणार आणि इथं सुद्धा गेला तर 7+1 येणार, म्हणजे ह्याचं ऑक्टेट कंप्लीट ह्याचं ऑक्टेट कंप्लीट आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळं ह्याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट होईल. बरोबर आहे ना. आणि म्हणून मग आपल्याला Ca+Cl2 इज इक्वल टू CaCl2 हे कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता कॅल्शियम हा डायव्हॅलेंट कंपाऊंड आहे. हे लक्षात ठेवा, डायव्हॅलेंट इलेमेंट आहे हे तुम्ही म्हणता. मग तुमचा हा कॅल्शियम मध्यात येतो, इकडे एक Cl आणि इकडे एक Cl आणि असा बॉन्ड तुम्हाला तयार होतो. हा निगेटिव्ह आणि कॅल्शियम हा पॉझिटिव्ह कॅरेक्टरचा येतो. म्हणजेच लक्षात घ्या, कारण कॅल्शियम इलेक्ट्रॉन डोनेट करतो. जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा ट्रान्सफर करतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, जो ऍक्सेप्ट करतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. म्हणून इथं निगेटिव्ह चार्ज मी मांडलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आपल्याला पर्टिक्युलरली कॅल्शियम क्लोराईड NaCl ह्यांचं फॉर्मेशन कसं होतं आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाऊ दे आर गोइंग टू हेल्ड टुगेदर, ओके, दॅट इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड, हे कॅरेक्टर आपण बघितलं. परंतु सगळ्यात लक्षात ठेवा राजानो, ज्या वेळेला हा आयोनिक बॉन्ड आपण किंवा आपल्याला हे आयोनिक बॉन्ड किंवा NaCl किंवा KCl किंवा CaCl2 हे ज्या वेळेला प्रोड्यूस होतं राजानो, ओके, ज्या वेळेला हे प्रोड्यूस होतं किंवा त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन जर आपल्याला NaCl किंवा कॅल्शियम क्लोराईड किंवा KCl तयार करत असताना आपल्याला काय वाटतं राजानो, की आपल्याला फक्त एक ओनली रिॲक्शन, म्हणजेच बघा मी तुम्हाला एक रिॲक्शन लिहितो, ती रिॲक्शन्स बघा काय येणार आहे. आता मी नॉर्मली लिहितो Na+, ओके, Na+ ही Cl2, ओके. आता इथं आपल्याला NaCl आपण तयार होतंय असं आपण फक्त मांडूया. मी इथं बॅलेन्सिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शन केलेली नाही आहे. हा Na आहे सॉलिड मध्ये आणि Cl2 आहे गॅस मध्ये, हे लक्षात ठेवा. Na आहे सॉलिड मध्ये आणि क्लोरीन आहे गॅस मध्ये. मग तुम्हाला हे डायरेक्ट नुसता Na घ्या सॉलिड आणि त्याच्यावरती क्लोरीनचा मारा करा, म्हणजे क्लोरीनचा गॅस सोडा, तर आपल्याला NaCl तयार होईल का रे राजानो? तर नाही तयार होणार. आणि म्हणून हे NaCl तयार होण्याकरता देयर आर नंबर ऑफ स्टेप्स, मीन्स नंबर ऑफ एपिसोड्स आर गोइंग टू टेक्स प्लेस, म्हणजेच नंबर ऑफ रिॲक्शन्स आर गोइंग टू टेक्स प्लेस. म्हणजे इथं NaCl फक्त तयार करण्याकरता ओनली 1 स्टेप रिॲक्शन नाही आहे किंवा 1 एपिसोड नाही आहे. धरला NaCl आणि क्लोरीनचा मारा केला आणि NaCl तयार झालं, असं होत नाही राजानो. तर त्याच्याकरता नंबर ऑफ एपिसोड्स म्हणजे नंबर ऑफ रिॲक्शन्स दे आर गोइंग टू टेक्स प्लेस. आणि त्या नंबर ऑफ रिॲक्शन्स आपल्याला ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्या रिॲक्शनचा किंवा त्या कन्सेप्टचा नाव येतं बॉर्न हॅबर सायकल, असं त्या कन्सेप्टचं नाव येतं. काय येतं? बॉर्न हॅबर सायकल हा आपण त्याला म्हटलं जातं, एवढं लक्षात ठेवा. मग आता हे नेमकं कसं होतं, काय आहे बॉर्न हॅबर सायकल,
ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता बघा Na सॉलिड आहे. आता Na सॉलिड म्हणजेच Na सॉलिड आता क्लोरीन गॅसमध्ये आहे. आता तुम्हाला माहिती आहे की गॅशियस गॅशियस रिॲक्शन हे इझी होतं रादर दॅन सॉलिड टू गॅस. ओके, म्हणजेच Na ला आपल्याला पहिल्यांदा गॅशियस फॉर्म मध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजेच Na गॅस जे सॉलिड टू गॅस ह्याला काय म्हणतो रे आपल्याला? सब्लिमेशन म्हणतो का नाही रे? ओके, म्हणजेच हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट सोडियम सॉलिड इनटू सोडियम गॅस. म्हणजे कुठलाही एलिमेंट सॉलिड मधून गॅस मध्ये करतो त्याला सब्लिमेशन म्हणतो. आणि जी हीट आहे त्याचं नाव येतं आपल्याला पर्टिक्युलरली केमिस्ट्रीमध्ये त्या हीटला एन्थाल्पी म्हटलं जातं. आणि म्हणून ती हीट म्हणजेच डेल्टा एच सब्लिमेशन असं नाव येतं. म्हणजेच तुम्ही काय करणार? डेल्टा एच सब्लिमेशन हे पहिल्यांदा एपिसोड्स मध्ये घेणार. म्हणजे पहिली रिॲक्शन्स काय करणार? Na टू Na गॅस हे आपण करणार. हे लक्षात ठेवा. आता मी फक्त इथं काय करतो राजानो की इथं डेल्टा एच मी खालती इथं SUB लिहितो आणि SUB चा अर्थ लिहायचा सब्लिमेशन. लक्षात ठेवा सब्लिमेशन. ओके, कारण मला दुसरा परत हे करायचं आहे. आता ह्या क्लोरीन आहे. आता इथं क्लोरीनचे 2 ऍटम्स आहेत ना रे. मग आपल्याला किती लागणार आहे? इथं एकच लागणार आहे. म्हणजेच क्लोरीन ऍटम हा काय व्हायला पाहिजे? डिसअसोसिएट व्हायला पाहिजे. म्हणजेच क्लोरीन ऍटम डिसअसोसिएट म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू डिसअसोसिएट. म्हणजेच आता एनर्जी म्हणजेच हीट. हीट रिक्वायर्ड टू डिसअसोसिएट क्लोरीन. म्हणजेच त्या हीटला आपण काय म्हणणार आहोत? एन्थाल्पी. म्हणजेच डेल्टा एच डिसअसोसिएशन असं म्हटलं जातं. आणि ह्याला पर्टिक्युलरली कॅरेक्टर येतं नुसतं डेल्टा एच डिस असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता एवढं जरी झालं तरी सुद्धा हा Na आहे हा Cl ऍटम गॅस कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, मग तरी सुद्धा ती रिॲक्शन होणार आहे का? Na गॅस आणि Cl गॅस नाही. कारण का फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का? नाही. म्हणजेच Na न इलेक्ट्रॉन डोनेट करायला पाहिजे. म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू डोनेट इलेक्ट्रॉन. म्हणजेच ते एनर्जी रिक्वायर्ड ऑर हीट रिक्वायर्ड टू डोनेट द इलेक्ट्रॉन त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतात. म्हणजेच डेल्टा HIE आयोनायझेशन. IE म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजेच ह्यातनं एक इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. म्हणजेच Na+ तयार होणार. कारण का आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजेच काय? एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, हे लक्षात ठेवा. त्यालाच आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणणार. मग आता क्लोरीन काय करतो? तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. म्हणजेच ह्याची ऍक्सेप्ट करताना सुद्धा एनर्जी इव्हॉल्व्ह होते. म्हणजे एनर्जी ही लागते. म्हणजेच हीट ही लागते. आणि म्हणून इलेक्ट्रॉन तो गेन करतो. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हटलं जातं. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजेच काय? एनर्जी रिक्वायर्ड फॉर गेन द इलेक्ट्रॉन. ओके, आता हे Na+ आयन्स आणि Cl- झालं. ओके, मग इथं आपल्याला काय बघायला मिळतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे तयार होतं. आणि आपल्याला हा NaCl काय होतं? हा NaCl तयार होतं. ओके, आता हा NaCl तयार होत असताना Na आणि Cl चं क्रिस्टल लॅटिस तयार होतं. म्हणजेच हे Na आणि हे Cl दोघं जण एकत्र येण्याकरता जी एनर्जी लागणार आहे त्याला डेल्टा एच लॅटिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं?
डेल्टा एच लॅटिस म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. मग लॅटिस एनर्जी ह्याला म्हटलं जातं. काय म्हणतात त्याचं? म्हटलं जातं त्याला लॅटिस एनर्जी किंवा लॅटिस एन्थाल्पी म्हटलं जातं. मग ही लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर एनर्जी रिक्वायर्ड ओके, एनर्जी रिक्वायर्ड. आता ह्यामध्ये लॅटिस एनर्जी मध्ये लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो. लॅटिस एनर्जी मध्ये पर्टिक्युलर किंवा लॅटिस एन्थाल्पी मध्ये द एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म द क्रिस्टल लॅटिस from its constituent ions that is called delta H lattice. किंवा आता ह्यामध्ये काय होतं, एनर्जी रिक्वायर्ड और इथं एनर्जी रिक्वायर्ड और इव्हॉल्व्ड टू फॉर्म द क्रिस्टल लॅटिस फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट आयन्स कुठले, Na आणि Cl पासून हा क्रिस्टल लॅटिस NaCl चा जो तयार होतो त्यावेळेला जी एनर्जी रिक्वायर्ड आहे किंवा इव्हॉल्व होते टू फॉर्म द क्रिस्टल लॅटिस. ओके, इट्स फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट आयन्स इज कॉल्ड एज डेल्टा एच लॅटिस. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं म्हटलं तर पर्टिक्युलरली एनर्जी रिक्वायर्ड काय आहे, एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट cation and anion from, okay, energy required to separate a cation or anion from ionic compound म्हणा, from ionic compound. आता हा ionic compound from solid ionic compound that is called as delta H lattice. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला हे फॉर्मेशन होतं ना NaCl चं, तर त्या वेळेला लक्षात घ्या ही एनर्जी इव्हॉल्व होते. म्हणजे एनर्जी इव्हॉल्व म्हणजेच बाहेर पडते, एनर्जी बाहेर पडते. म्हणजेच ह्या Na आणि Cl2 पासून NaCl होतं त्यावेळेला एनर्जी बाहेर पडते. त्यालाच आपण डेल्टा एच फॉर्मेशन म्हटलं जातं. म्हणजेच हे जर तुम्ही घेतला तर हे डेल्टा एच फॉर्मेशन येईल. काय येईल? डेल्टा एच फॉर्मेशन. हे लक्षात ठेवा. म्हणजेच ही जर सिंगल स्टेप आपल्याला रिॲक्शन्स करायची असेल बाळांनो, बघा हा ओनली, तर काय येईल? डेल्टा एच फॉर्मेशन Na+Cl2 इज इक्वल टू NaCl. ही डेल्टा एच फॉर्मेशन. आता ही फॉर्मेशनची व्हॅल्यू कायम निगेटिव्ह असते, कारण एनर्जी इव्हॉल्व होते. जी एनर्जी इव्हॉल्व होते ती निगेटिव्ह, जी ऍब्झॉर्ब होते ती पॉझिटिव्ह. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला नुसतं Na+Cl2 किंवा K+Cl2 हे KCl तयार होईल, Ca+Cl2 CaCl2 हे कुठल्याही आयोनिक सॉलिड तयार करत असताना ही वन स्टेप रिॲक्शन आहे असं समजू नका. देअर आर नंबर ऑफ स्टेप्स आर रिक्वायर्ड ऑर प्रेझेंट. म्हणून त्याला मी मगाशी म्हटलं नंबर ऑफ एपिसोड्स आर गोइंग टू टेक्स प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ आयोनिक सॉलिड. पहिलं एपिसोड काय, तर Na सॉलिडचं Na गॅस, त्याच्याकरता लागणार आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, म्हणजेच सॉलिडचं गॅसमध्ये. आता Cl2 हा डाय ॲटॉमिक आहे, त्याला आपल्याला मोनो ॲटॉमिक करायचं आहे. म्हणजे त्यावेळेला एन्थाल्पी लागणार आहे डिसअसोसिएशन, म्हणजेच सेपरेट करणे. असोसिएशन म्हणजे एकत्र, डिसअसोसिएशन म्हणजे सेपरेट. आता इथं Na गॅस आणि Cl गॅस मिळालेला आहे,
परंतु इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का? नाही आहे. म्हणजेच इथं डेल्टा एच, Na गॅस टू Na आयन्स आणि Cl गॅस टू Cl एनायन, कॅशायन आणि एनायन तयार करायचा असेल तर Na Na प्लस मध्ये करत असताना डेल्टा एच आयोनायझेशन एन्थाल्पी लागतं. म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतात. आणि जर इलेक्ट्रॉन गेन करण्याकरता जी एनर्जी लागते त्याला डेल्टा एच इलेक्ट्रॉन गेन म्हणतात. म्हणजे ही आयोनायझेशन एन्थाल्पी ही गेन एन्थाल्पी म्हणून समजलं जातं. त्यावेळेला तुम्हाला कॅशायन अँड एनायन, कारण कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर, म्हणजे इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झाला. ट्रान्सफर करण्याकरता एनर्जी लागणार आहे आणि ऍक्सेप्ट करण्याकरता सुद्धा एनर्जी लागत असते. आणि म्हणून सांगितलंय बघा की टू अक्वायर अ स्टॅबिलिटी, बघितलं ना, टू टेंडन्सी टू अक्वायर स्टॅबिलिटी, कारण प्रत्येक ॲटम्सला त्याची स्वतःची पोटेन्शियल एनर्जी असते, हे आपण बघितलेलं आहे. आणि ती पोटेन्शियल एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी कमी. म्हणून काय करतो, हे कंबाईन का होतं, तर आपली एनर्जी डिक्रीज करतं, दुसऱ्या ॲटम बरोबर कंबाईन होतो एनर्जी डिक्रीज करण्याकरता. मग हे डिक्रीज आपली एनर्जी होते, म्हणजेच इव्हॉल्व्ह होते. Na प्लस आणि Cl मायनस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच क्रिस्टल लॅटिस ऑफ NaCl तयार करतं. क्रिस्टल लॅटिस ऑफ NaCl हे तयार होतं राजानो, हे लक्षात ठेवा. आणि हे क्रिस्टल लॅटिस जे तयार होतं म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड ऑर इव्हॉल्व टू फॉर्म द क्रिस्टल लॅटिस फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट आयन्स, कुठले? कॅशायन अँड एनायन, दॅट इज कॉल्ड एज अ लॅटिस एन्थाल्पी. म्हणजे NaCl तयार झालं. म्हणजे हा 1 मोल NaCl तयार करण्याकरता जी एनर्जी इव्हॉल्व होते त्यालाच आपण लॅटिस एन्थाल्पी म्हणतो. आणि ती इव्हॉल्व होते म्हणून लॅटिस एन्थाल्पी ऑलवेज निगेटिव्ह असते, हे लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेला तुमच्याकडे NaCl क्रिस्टल आहे त्याला जर सेपरेट करायचं असेल, म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट Na प्लस आणि Cl मायनस, ती सुद्धा डेल्टा एच लॅटिस आहे. सेपरेट करण्याकरता ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती डेल्टा एच लॅटिस हे पॉझिटिव्ह येतं, हे लक्षात ठेवा. डेल्टा एच लॅटिस हा पॉझिटिव्ह येतो. परंतु कॅशायन आणि एनायन पासून फॉर्म होईल त्यावेळेला डेल्टा एच लॅटिस निगेटिव्ह. NaCl सेपरेट केलं म्हणजे आयोनिक सॉलिड सेपरेट केलं की डेल्टा एच लॅटिस पॉझिटिव्ह होते, हे लक्षात ठेवा. आणि हे जे सगळी सायकल आहे, पर्टिक्युलरली Na टू Na गॅस, Cl टू Cl ॲटम, Na टू Na कॅशायन, Cl ऑफ NaCl, त्या सगळ्या सायकल्सलाच बॉर्न हेबर सायकल म्हटलं जातं. आणि म्हणून ज्या वेळेला Na आणि Cl टू इक्वल टू NaCl येतं त्यावेळेला हा डेल्टा एच फॉर्मेशन म्हटलं जातं. सो हा डेल्टा एच फॉर्मेशन होत असताना कुठल्या कुठल्या एनर्जी येतात बघा. पहिला डेल्टा एच सब्लिमेशन प्लस डेल्टा एच डिस असोसिएशन प्लस डेल्टा एच आयोनायझेशन प्लस डेल्टा एच इलेक्ट्रॉन गेन आणि प्लस डेल्टा एच लॅटिस येतं. म्हणजे एवढ्या एनर्जी इव्हॉल्व होतात प्रत्येक स्टेप्सला. ही स्टेप नंबर 1, ही स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4 आणि ही स्टेप नंबर 5. एवढ्या स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात राजानो. पर्टिक्युलरली फॉर्मेशन ऑफ एनी आयोनिक सॉलिड्स मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हिथं आयोनिक कंपाऊंड मध्ये ज्यावेळेला आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होतं त्या डेफिनेशन प्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्जड आयन्स इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड, हे ज्या वेळेला म्हणतो. आणि ज्या वेळेला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कारण का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे महत्वाचं आहे, कारण का प्रत्येक ॲटम इट वॉन्ट्स टू अचीव, और प्रत्येक एलिमेंट्स इट्स वॉन्ट टू अचीव
द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक नोबल गॅस, म्हणजेच दे आर गोइंग टू कम्प्लीट द ऑक्टेट फॉर्मेशन. मग ते ऑक्टेट फॉर्मेशन कसं करतं, तर सोडियम इलेक्ट्रॉन डोनेट करून आणि क्लोरीन हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून. मग आता ही जी ऍक्सेप्टन्स आणि डोनेशन आहे ही काय एक स्टेपच रिॲक्शन आहे का, तर नाही, तर एवढ्या नंबर ऑफ स्टेप्स येतात. आणि हे आपल्याला पर्टिक्युलरली आयडेंटिफाय केलं ते बॉर्न हेबर नावाच्या सायंटिस्टनी, आणि म्हणून ह्या सायकलला बॉर्न हेबर सायकल म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो, हा महत्वाचा कॅरेक्टर रिगार्डिंग द आयोनिक बॉन्ड, हे लक्षात घ्या. ह्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. हे आयोनायझेशन, एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन, सब्लिमेशन, हे सगळं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटम, पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली 9वी-10वीला थोडासा पार्ट ह्याचा झालेला असेल. म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू डोनेट इलेक्ट्रॉन, त्याला आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतात. जो इलेक्ट्रॉन गेन करण्याकरता जी एनर्जी लागते त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतो. ओके, तसंच पर्टिक्युलरली सॉलिडचं गॅसमध्ये रूपांतर करताना जी एनर्जी लागते त्याला सब्लिमेशन म्हणतो. मॉलिक्युलचं ॲटम मध्ये कन्व्हर्जन करताना त्याला आपण डिसअसोसिएशन एन्थाल्पी म्हणतो. हे लक्षात ठेवा. फक्त इथं जी एनर्जी रिक्वायर्ड होते फॉर डिसअसोसिएशन, फॉर रिमूव्हल ऑफ अ इलेक्ट्रॉन, फॉर ऍक्सेप्टन्स ऑफ द इलेक्ट्रॉन, त्या सगळ्या एनर्जी रिक्वायर्ड, म्हणजेच एनर्जी इज नथिंग बट हीट, आणि ते हीट म्हणजे केमिस्ट्री म्हणजे त्याला एन्थाल्पी म्हणतात, आणि ते डिनोट केलं जातं एच न. आणि डेल्टा एच म्हणजे काय, तर डेल्टा म्हणजे इनिशियल काय आहे आणि रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर काय आहे, ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट ह्यांच्या मधला डिफरन्स म्हणजेच डेल्टा एच होय, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर आपण लॅटिस एनर्जी म्हणजे काय हे सुद्धा बघितलेलं आहे आपल्याला. आता ही जी लॅटिस एनर्जी आहे, ही लॅटिस एनर्जी आपल्याला पर्टिक्युलरली 2 कंपोनंट वरती आपल्याला पर्टिक्युलरली लॅटिस एनर्जी ही इन्फ्लुएन्स होते. एक 2 ह्याच्यावरती, एक ॲटॉमिक पर्टिक्युलरली साइज ऑफ आयन्स, दॅट इज नंबर 1, अँड सेकंड पर्टिक्युलरली साइज ऑफ आयन्स म्हणजे कॅशायन, आणि पर्टिक्युलरली चार्ज ऑन आयन्स. ओके, हे लक्षात ठेवा. आता साइज ऑफ आयन, जेवढा साइज स्मॉल, लक्षात घ्या, जेवढा साइज स्मॉल कॅशायनचा, ओके, तेवढी लॅटिस एनर्जी इन्क्रीज होते. साइज स्मॉल, लॅटिस एनर्जी इन्क्रीज. ओके, हे लक्षात ठेवा. साइज स्मॉल, साइज ऑफ कॅशायन स्मॉल, लॅटिस एनर्जी इज ग्रेटर. ओके, हे लक्षात ठेवा. मग ह्याचं एक्झाम्पल कुठलं येईल, तर तुम्ही आता जर बघितला तर तुमच्या ह्याच्यामध्ये आपल्याला KF आहे, NaF आहे आणि LiF आहे. आता बघा, सगळ्यामध्ये लिथियमचा कॅशायन जर बघितला तर लिथियमचा कॅशायन सगळ्यात स्मॉल साइज, Na कॅशायन, KF सगळ्यात मोठा, म्हणून KF ची लॅटिस एनर्जी लेस दॅन NaF आणि NaF इज लेस दॅन LiF. हे लक्षात ठेवा. म्हणजे असा फ्लोरीन सुद्धा हा एनायन स्मॉल साइजचाच आहे. म्हणजे जेवढा साइज स्मॉल तेवढाच आपल्याला पर्टिक्युलरली लॅटिस एनर्जी जास्त येईल. आता चार्ज ऑन आयन्स, आता चार्ज म्हणजे काय बघा. एक इलेक्ट्रॉन डोनेट केला तर आपण जर समजा इलेमेंटला एक इलेक्ट्रॉन डोनेट केला आणि इलेमेंट स्टँड्स फॉर E, तर एक चार्ज येईल. 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर 2 चार्ज येतील. 3 केले तर 3 चार्ज. जेवढा चार्ज जास्त तेवढी लॅटिस एनर्जी जास्त. हे लक्षात ठेवा. म्हणजे हायर द चार्ज more is
द लॅटिस एनर्जी, हे लक्षात ठेवा. आणि मग ह्यामध्ये लक्षात घ्या AlCl3 इज ग्रेटर दॅन MgCl2 आणि MgCl2 इज ग्रेटर दॅन NaCl, कारण इथं Al चा चार्ज आहे +3, Mg चा आहे +2 आणि इथं Na चा आहे +1. आणि बघा सगळे क्लोरीन बरोबरच रिॲक्ट करतात, म्हणजेच जिथं चार्ज जास्त तिथं पर्टिक्युलरली लॅटिस एनर्जी जास्त, कारण का चार्ज जास्त, ओके, चार्ज जास्त म्हणजे अट्रॅक्शन जास्त, अट्रॅक्शन जास्त एनर्जी जास्त. तसंच साईज ऑफ अ कॅशायन स्मॉल तेवढी लॅटिस एनर्जी जास्त. हे तुम्ही डोक्यात ठेवा. हा सगळा महत्वाचा पार्ट लॅटिस एनर्जी आणि आयोनिक बॉन्ड ह्याच्या संदर्भात आपल्याला बघता येतो, हे लक्षात ठेवा. आता हा झाल्यानंतर पुढचा जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजेच राजानो, दॅट इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड झाल्यानंतरचा पुढचा जो बॉन्ड येणार आहे त्यालाच आपण कोव्हॅलेंट बॉन्ड हे कॅरेक्टर आपण बघतो आहे, हे लक्षात ठेवा. कुठला बॉन्ड आहे तर ज्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड, ओके, हा पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. आता कोव्हॅलेंट बॉन्ड हा काय आहे, आता बघा केमिकल बॉन्ड, इट इज केमिकल बॉन्ड formed by mutual sharing of electron. Okay, chemical bond formed by a mutual sharing of म्युच्युअल शेअरिंग. आता म्युच्युअल म्हणजेच काय राजानो, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर म्युच्युअल म्हणजेच इक्वल, म्युच्युअल म्हणजेच इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू कंबायनिंग ॲटम्स, बिटवीन टू कंबायनिंग ॲटम. ओके, जे दोन ॲटम्स मध्ये म्युच्युअली शेअरिंग और इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट अ कोव्हॅलेंट बॉन्ड. आता इथं म्युच्युअल शेअरिंग म्हटलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे म्युच्युअल शेअरिंग होत असताना द पर्टिक्युलरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सेम और नियरली इक्वल बघायला मिळते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सेम और नियरली इक्वल बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये दोन ॲटम्स, जर ए आणि बी हे दोन ॲटम्स असतील तर ह्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे तो स्मॉल आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच काय हे तुमच्या डोक्यात आलं असेल, सर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर लक्षात घ्या पर्टिक्युलरली द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मध्ये जेवढे आपल्याला इलेक्ट्रॉन्स आहेत ते निगेटिव्ह चार्ज असतात, म्हणजे चार्ज, आणि त्या पर्टिक्युलरली एलिमेंट्सच्या ॲटमचा साईज ह्यांचा ज्या वेळेला रेशो घेतो तो चार्ज टू साईज रेशो विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह कॅरेक्टर, म्हणजेच इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह आहेत, म्हणजे चार्ज टू साईज, जेवढा चार्ज जास्त. आता चार्ज जास्त कशावरती येईल, जर साईज स्मॉल असेल तर स्मॉल साईज चार्ज मोर, ओके, लार्ज साईज चार्ज लेस. म्हणजेच चार्ज टू साईज रेशो जेवढा मोर तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त, आणि जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तेवढी त्या एलिमेंट्सची इलेक्ट्रॉन पुल करण्याची कॅपॅसिटी ही जास्त असते. म्हणजे ॲबिलिटी टू पुल द इलेक्ट्रॉन्स और कॅपॅसिटी टू पुल द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन एलिमेंट टू अनदर एलिमेंट, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी डिसाइड होते तर चार्ज, ओके, चार्ज कशावर चार्ज आहे तर लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरती
चार्ज आणि साईज ह्याच्यावरती, चार्ज टू साईज ह्या रेशोवरती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला बघायला मिळते. आणि जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स स्मॉल किंवा इक्वल येतो त्याच वेळेला म्युच्युअल शेअरिंग होतं. आणि म्युच्युअल शेअरिंगनं आपल्याला जो बॉन्ड तयार होतो त्यालाच आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. हे लक्षात ठेवा. मग तुम्ही कोव्हॅलेंट बॉन्डला हायड्रोजन जर घेतला तर हायड्रोजन बघा, एकाचा 1s1 दुसऱ्याचा 1s1. आता हा हायड्रोजन दुसऱ्या बरोबर म्हणजे जर दिला इलेक्ट्रॉन, दोघांनी शेअर केलं, इक्वल शेअरिंग आहे ना, हा एक इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि हा एक इलेक्ट्रॉन शेअर करणार. म्हणजेच आपल्याला हेलियम सारखं आपल्याला जे 2 इलेक्ट्रॉन्स डुप्लेट कंप्लीट कोण करेल? हायड्रोजन करेल. मग हा हायड्रोजन ह्याचा घेऊन स्वतःचा डुप्लेट हे करेल आणि हा हायड्रोजन ह्याचा इलेक्ट्रॉन घेऊन नोबल गॅस कॉन्फिगरेशन लाईक हेलियम अचीव करेल. दुसरं बघूया आपण Cl आणि Cl बघा, ह्याचा आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p5 आणि ह्याचं सुद्धा येणार 1s2 2s2 ओके 2p6 3s2 3p5 ओके. दोघांना सुद्धा एक एकच इलेक्ट्रॉन्सची गरज भासणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच थोडक्यात जर आपण घेतले तर बघा, आता हा आपण क्लोरीन घेतला, ओके. आता हा पण दुसरा क्लोरीन घेतला. तर आता बघा ह्याच्यामध्ये टोटल किती आहेत बघा, इथं 7 आहेत आणि इथं आपल्याला 7 आहेत. मग मी हा 7 ह्याचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सचं हे लास्ट व्हॅलेन्स शेल आहे. समजा इथं 1 2 2 4 2 6 आणि हा 1 7. इथं परत 2 2 4 2 6 आणि 1 7 असं आलं. तर आता हे 2 इलेक्ट्रॉन्स काय होतात? इक्वल शेअर करतात. ओके, म्हणजे हा Cl हे दोन्हीही इक्वल शेअर करतात. म्हणजेच बघा काय होईल, इथं 2 2 4 2 6, इथं 2 2 4 2 6. आता बघा ह्या क्लोरीनचा जर इलेक्ट्रॉन घेतला तर ह्याचा ऑक्टेट कंप्लीट होईल का नाही? येस. तसंच ह्या क्लोरीन ह्याचा हा इलेक्ट्रॉन एक घेतला की ह्याचं पण ऑक्टेट कंप्लीट होईल का नाही? म्हणजेच इक्वल शेअरिंग आहे का नाही? म्हणजेच म्युच्युअल शेअरिंग आहे का नाही? म्हणून हायड्रोजन ॲटम्स H2 आणि Cl2 किंवा F2 किंवा Br2 ह्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे इक्वल शेअरिंग आणि म्युच्युअल शेअरिंग, तो बॉन्ड म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. कोव्हॅलेंट बॉन्ड हा लक्षात जर घेतला तुम्ही राजानो, तर इथं म्युच्युअल शेअरिंग और इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन 2 कंबायनिंग ॲटम्स. आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲटम्स इज द सेम और नियरली इक्वल पाहिजे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो आपल्याला लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, आता हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, 2 2 4 2 6 आणि 1 7, 7 इलेक्ट्रॉन्सचा चार्ज आणि क्लोरीनचा साईज हा जेवढा रेशो जास्त तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स 2 ॲटमचा जेवढा स्मॉल किंवा इक्वल असेल तर आपल्याला म्युच्युअल शेअरिंग होईल. जर डिफरन्स लार्ज असेल तर इक्वल शेअरिंग किंवा म्युच्युअल शेअरिंग होणार नाही. आणि म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा महत्वाचा कॅरेक्टर आहे. मग आता हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे एका ॲटम मध्ये, दुसऱ्या ॲटम मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच दोघांचेही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. म्हणजेच ते 2 इलेक्ट्रॉन्स इक्वल शेअर करू शकतात आणि हेलियम सारखं ऑक्टेट कंप्लीट करू शकतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि तसंच क्लोरीन बघा, इथं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं पण 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. दोघं एकमेकाबरोबर, कारण का ह्याचे 7 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स, ह्याचा पण 7 इलेक्ट्रॉन, ह्या क्लोरीनचा पण साईज तोच, त्याच ह्या पण क्लोरीन ॲटमचा साईज तोच ॲज पर डाल्टन्स लॉ. हे तुम्ही आपण बघितलेलं आहे. तर हा साईज सेम आहे.
चार्ज पण सेम आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम येणार आहे, म्हणजेच इक्वल शेअरिंग होईल, म्युच्युअल शेअरिंग होईल आणि आपल्याला Cl2 हा मॉलिक्यूल तयार होईल. आणि Cl2 मध्ये जो बॉन्ड आहे, हायड्रोजन मध्ये बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे क्लोरीन आपल्याला आर्गॉन हा जो नोबल गॅस आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतो. ईच अँड एव्हरी क्लोरीन, ओके, हा ईच अँड एव्हरी ॲटम हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतो ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड ह्यामध्ये डिफरन्स काय आहे राजानो, हे आपण बघूया. आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ॲटम टू अनादर. ओके, काय आहे आयोनिक बॉन्ड? इट इज फॉर्म बाय अ ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय आहे? इट इज फॉर्म्ड बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन or mutual sharing of electron between combining atom. Between combining atom मध्ये mutual sharing or equal sharing. Ionic bond मध्ये काय होतं? Oppositely charged ions are held together by electrostatic force of attraction. Oppositely charged ions, they are held together by electrostatic फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होतं? द ॲटम्स आर हेल्ड टुगेदर बाय शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथं द ॲटम्स आर हेल्ड टुगेदर बाय शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन, किंवा तुम्ही असं म्हणू शकता देअर इज नो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कोव्हॅलेंट बॉन्डेड ॲटम्स. हे लक्षात ठेवा. आयोनिक बॉन्ड कसा आहे? इट इज अ नॉन डायरेक्शनल आहे, तो डायरेक्शन देत नाही. कसाही इलेक्ट्रॉन कसाही जास्त जाऊ शकत नाही. परंतु कोव्हॅलेंट बॉन्ड हा डायरेक्शनल आहे, म्हणजेच हा इलेक्ट्रॉन ह्या म्हणजे हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन दोघंही जवळ येण्याकरता एका डायरेक्शननं आलं पाहिजे. एक जर उजव्या बाजूला आणि एक जर डाव्या बाजूला गेलं तर कोव्हॅलेंट बॉन्ड येईल का? दोघं जणच एकाच डायरेक्शननं आलं पाहिजे. एक जर पूर्वेला गेला तर तो सुद्धा पूर्वेलाच गेला पाहिजे, पश्चिमेला गेला तर तो पश्चिमेलाच गेला पाहिजे. म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड हा डायरेक्शनल आहे आणि आयोनिक बॉन्ड हा नॉन डायरेक्शनल आहे. आता आयोनिक बॉन्ड मध्ये बघा, आयोनिक बॉन्ड इज डिफर इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजे लार्ज डिफरन्स इज प्रेझेंट इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन आयोनिक बॉन्ड. कारण का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आणि इथं काय आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम और नियरली इक्वल बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आता आयोनिक बॉन्ड हा पोलर आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड हा मे बी पोलर और मे बी अ नॉन पोलर आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आयोनिक बॉन्ड हा पोलर आहे आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड मे बी अ पोलर और नॉन पोलर बघायला मिळेल. बॉन्ड बिटवीन Na अँड Cl, बॉन्ड बिटवीन K अँड Cl इज आयोनिक बॉन्ड. And bond between chlorine and chlorine, bond between hydrogen and hydrogen, bond between fluorine and fluorine is a covalent bond. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आयोनिक बॉन्ड मध्ये अपोजिटली चार्ज आयन्स फॉर्म होतात आणि कोव्हॅलेंट मध्ये असे अपोजिटली चार्ज आयन्स फॉर्म होत नाहीत. ओके, हे डोक्यात ठेवा. हे तुम्हाला मी सगळं आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड ह्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला सांगितला. पुन्हा एकदा सांगतो. आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय अ कंप्लीट ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच इट इज फॉर्म बाय इक्वल ऑर म्युच्युअल शेअरिंग बिटवीन टू कंबायनिंग ॲटम्स. इथं आयोनिक बॉन्ड म्हणजेच अपोजिटली चार्ज्ड आयन्स, दे आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं द ॲटम्स आर हेल्ड टुगेदर बाय शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन, और यू कॅन से देर इज नो इलेक्ट्रोस्टॅटिक
force of attraction. In ionic bond, oppositely charged ions are formed. Covalent bond मध्ये such ions are not formed. Ionic bond is non-directional आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड हा डायरेक्शनल आहे. आयोनिक बॉन्ड मध्ये कंबाइनिंग ॲटम्स इन आयोनिक बॉन्ड कंबाइनिंग ॲटम्स डिफर्स इन कन्सिडरेबली विथ देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, म्हणजे आयोनिक बॉन्ड मध्ये जे दोन कॅशायन आयन्स आहेत त्यांच्यामध्ये कन्सिडरेबली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. परंतु कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन टू ॲटम्स इज नियरली इक्वल ऑर इक्वल बघायला मिळते. आयोनिक बॉन्ड हा पोलर कॅरेक्टरचा आहे आणि कोव्हॅलेंट बॉन्ड इट इज मे बी अ पोलर ऑर इट मे बी अ नॉन पोलर कॅरेक्टरचा बघायला मिळतो. आणि एक्झाम्पल NaCl, KCl, MgCl2 हे आयोनिक बॉन्डमध्ये येतात. Cl2, F2H2 किंवा Br2 हे सगळे आपल्याला काय बघायला मिळतात तर कोव्हॅलेंट बॉन्डचे एक्झाम्पल्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बेसिक डिफरन्स हा कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्युच्युअल शेअरिंग न होतो. आयोनिक बॉन्ड हा बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच एक ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन काय करतो ॲक्सेप्ट करतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेला आयोनिक बॉन्ड आणि हे कोव्हॅलेंट बॉन्ड हे दोन टर्म आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आणि हे आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हा पर्टिक्युलरली आपल्याला आयोनिक बॉन्ड हा आयोनिक कंपाऊंड्समध्ये म्हणजे जिथं कॅशायन आणि अनायन्स आहेत तिथं बघायला मिळतो. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड नॉर्मली ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये बघायला मिळतो. आयोनिक बॉन्ड हा पर्टिक्युलरली बघायला मिळतो तो आपल्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये बऱ्याच वेळेला आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होतं. परंतु दोन्हीकडं कोव्हॅलेंट आणि आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होतं. डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. दोन्हीकडेही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. लक्षात घ्या, आयोनिक बॉन्ड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स हा कन्सिडरेबल आहे, म्हणजे तो लार्ज डिफरन्स आहे. परंतु कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये तो डिफरन्स स्मॉल आहे आणि म्हणून ते शेअरिंग करू शकतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळीकडे ज्यावेळेला पार्टिसिपेशन in a bond formation होतो, whether it is a ionic bond or whether it is a covalent bond, particularly if you look at the electron is the most preferable pattern. जे इलेक्ट्रॉन्सचं गेनिंग, इलेक्ट्रॉन्सचा लॉस ओके किंवा शेअरिंग हे इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून कुठल्याही म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जे दोन बॉन्ड तयार होतात ते आयोनिक बॉन्ड आणि केमिकल कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड हा शेअरिंग ना आहे. आयोनिक बॉन्ड हा ट्रान्सफर ऑफ अ इलेक्ट्रॉन आणि गेनिंग ऑफ अ इलेक्ट्रॉन्स वरती अवलंबून आहे. तिथं ऑक्टेट रूल कंप्लीट दोन्हीकडे पण आहे. लक्षात ठेवा, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होताना सुद्धा ऑक्टेट रूल आहे. आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन करता सुद्धा ऑक्टेट रूल आहे. आणि म्हणून ऑक्टेट रूल हा एक्सप्लेन करतो की हाऊ द आयोनिक बॉन्ड और कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म. आणि तसंच ऑक्टेट रूल तुम्हाला एक्सप्लेन करतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. हे लक्षात ठेवा. हाच तुम्हाला पर्टिक्युलरली ऑक्टेट रूल इन द फॉर्म ऑफ ज्या वेळेला आयोनिक कंपाऊंड तयार होतात त्यावेळेला व्हेरियस टर्मिनॉलॉजी लाईक आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन, ओके, एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन ह्या टर्मिनॉलॉजी पण देतात, जे आपण पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्ही 9वी-10वीला ही टर्मिनॉलॉजी थोड्याफार प्रमाणात बघितलेली आहे, कंप्लीट बघितलेली नाही. एवढं लक्षात ठेवा. ओके, हा सगळा जर पार्ट बघितला तर इथं आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड याचं फॉर्मेशन कसं होतं आणि एक्झॅक्टली ते काय आहे, ऑक्टेट रूल कसा अप्लाय होतो आणि ऑक्टेट रूलमुळं आपल्याला बॉन्डिंग कसं तयार होतं हे आपण त्याच्यामध्ये बघतो आहे. एवढं लक्षात म्हणजे बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. म्हणून लक्षात घ्या की ऑक्टेट रूल म्हणजे टेंडन्सी टू अक्वायर स्टॅबिलिटी
बाय वे ऑफ डिक्रीजिंग द एनर्जी और टू अचीव नोबल गॅस कॉन्फिगरेशन. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्यावेळेला एखादा ॲटम दुसऱ्या ॲटम बरोबर कंबाईन होतो त्याची पोटेन्शियल एनर्जी ही डिक्रीज होते दोन्ही ॲटम्सची. आणि दोन्ही ॲटम्स स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करण्याकरता म्हणजेच स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करण्याकरता प्रयत्न करतात. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो विथ रिस्पेक्ट टू कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड. तुम्हाला ह्यामध्ये काही शंका असतील किंवा आणि काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.